नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आल्याच्या नंतर आता ठाणे असेल, नवी मुंबई असेल, त्यासोबतच मीरा भाईंदर असेल, या सगळ्या ठिकाणचा भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामधला रोष वाढलेला आहे। नक्कीच यामिनी जर आपण सुरुवातीच्या काळापासून जर पाहिलं तर ठाणे लोकसभेच्या जागेचा तिढा जो होता तो कायम होता, कारण भाजप या ठाणे लोकसभा जागेवरती जो आहे तो दावा करत होता आणि असं असताना शिंदेच्या शिवसेनेच्या नरेश म्हस्के यांना ही उमेदवारी दिल्या गेल्यामुळे भाजपमध्ये कुठेतरी नाराजीचा सूर जो आहे तो आधीपासून दिसून होता। आज नवी मुंबई असेल, मीरा भाईंदर असेल, त्याच्यानंतर आता ठाण्यात देखील नाराजी जी आहे ती उघडपणे दिसून येते। आज भाजपच्या कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांचा आढावा बैठक जी आहे ती भाजपच्या कार्यालयामध्ये आयोजित केली होती। त्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी ही नाराजी आहे ती व्यक्त केलेली आहे। नरेश म्हस्के यांना ही उमेदवारी दिल्याच्या नंतर ही नाराजी आहे ती उघडपणे जी आहे ती जाहीरपणे केलेली आहे। त्यामुळे आता कुठेतरी नरेश म्हस्के आणि शिवसेनेचे जे काही नेते आहेत ते भाजपचं जे हे मध्यवर्ती कार्यालय आहे त्या कार्यालयात पोहोचलेले आहेत। नरेश म्हस्के असतील, माजी आमदार रवींद्र फाटक असतील, पूर्वेश सरनाईक असतील, ते आमदार संजय केळकर यांची भेट घेण्यासाठी, जिल्हा अध्यक्षांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आणि नरेश म्हस्के आता भाजपचे जे काही पदाधिकारी आहेत, नेते आहेत, त्यांच्यासोबत बैठक घेताना जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात। अनेक वेळापासून जे आहे त्यांची दोघांमध्ये जी आहे ती चर्चा सुरू आहे। त्यामुळे आता उमेदवारी दिल्याच्या नंतर हे नाराजी नाट्य आता केव्हा दूर होत आहे, कारण संजीव नाईक यांना उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत असताना, संजीव नाईक हे प्रचारासाठी कामाला लागलेले असताना ही संपूर्ण नरेश म्हस्के यांना दिल्याच्या नंतर ही सुरुवात झाली। आपल्यासोबत रवींद्र फाटक जे आहेत ते या ठिकाणी या बैठकीला होते। आपण आता हे सर्व बैठकीनंतर खाली उतरलेले आहेत। पूर्वेश सरनाईक देखील आहेत, माजी आमदार रवींद्र फाटक देखील आहेत, भाजपचे जे काही पदाधिकारी आहेत ते ही बैठक संपून आता खाली उतरत आहेत। काही वेळात नरेश म्हस्के देखील या ठिकाणी पोहोचणार आहेत। नरेश म्हस्के असतील, संजय केळकर असतील, यांच्यासोबत जी आहे ती बैठक झालेली आहे। जी काही नाराजी कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये होती याच्यावरती चर्चा जी आहे ती कदाचित या बैठकीमध्ये झाली असेल, कारण नवी मुंबई आणि मीरा भाईंदरमध्ये जर आपण पाहिलं तर सर्व पदाधिकाऱ्यांनी नरेश म्हस्के यांच्यासाठी काम करणार नाही असं जाहीररित्या सांगितलेलं आहे। तर जर मुंबईत जर पाहिलं तर मुंबईच्या भाजप कार्यालयातील भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते घोषणाबाजी करतायत, उमेदवारीला विरोध करतायत, तर दुसरीकडे नरेश म्हस्के हे भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात पोहोचलेले आहेत आणि नेत्यांच्या भेटीगाठी घेताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे संजय केळकर यांच्या बैठकीमध्ये नक्की काय चर्चा झालेली आहे हे देखील तितकंच पाहणं गरजेचं राहणार आहे। नरेश म्हस्के असेल किंवा शिंदेचे शिवसेना असेल, ती भाजपचे जे काही नाराज पदाधिकारी असतील, नेते असतील, त्यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी ठरतायत का ते देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। आता थोड्याच वेळात नरेश म्हस्के देखील या ठिकाणी खाली उतरणार आणि नेमकी त्यांची आता काय चर्चा झाली हे पाहणं गरजेचं राहणार आहे। यामिनी अगदी निकेश, तुम्ही जसं सांगताय ही बैठक आता संपलेली दिसते आणि खरं तर रवींद्र फाटक जे आहे त्यांचं नाव सुद्धा या मतदारसंघामधून पुढे येताना दिसत होतं। मात्र काल नरेश म्हस्केंना उमेदवारी जाहीर झाली तरी फाटक यांनी काही प्रतिक्रिया दिलेली आहे का? नक्कीच यामिनी जर आपण पाहिलं तर ठाणे लोकसभेची जेव्हा नावं चर्चेला आले तर सर्वात अगोदर माजी आमदार रवींद्र फाटक यांचं नाव जे आहे ते चर्चेला होतं। त्यानंतर दुसरं नाव आलं ते आमदार प्रताप सरनाईक यांचं नाव आघाडी होतं आणि त्याच्यानंतर नरेश म्हस्के असतील, माजी महापौर मीनाक्षी शिंदे असतील, यांचं नाव जे आहे ते आघाडीवरती असताना नरेश म्हस्के यांना ही उमेदवारी जी आहे ती दिली गेली नाही। मात्र उमेदवार कुठलाही असेल तरी ही निवडणूक जी आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महत्त्वाची आहे। त्यामुळे एकत्रितपणे काम करण्याचा निर्णय जो आहे त्या सर्वांच्या संगनमतीने या ठिकाणी घेण्यात आला। त्यावेळेला भाजपने देखील कुठल्याही प्रकारचा विरोध दर्शवला नव्हता। मात्र आज नवी मुंबईतनं पहिला विरोध जो आहे तो सुरू झाला आणि नवी मुंबई नंतर मीरा भाईंदर आणि मीरा भाईंदर नंतर हेच नाराजी नाट्य जे आहे ते ठाण्यात येऊन पोहोचलं आणि ठाण्यातल्या पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामे जे आहेत ते देण्यास सुरुवात केलेली आहे। ज्यावेळेला नरेश म्हस्के यांची घोषणा झाली यांच्या नावाची तेव्हा शिंदेच्या शिवसेनेने ठाणे राखलं असं बोललं जात होतं। मात्र एकाच दिवसामध्ये हे चित्र काहीसं पालटलेलं दिसतंय। धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी।